श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। ऐसे कथाची उतारा दचकला राक्षसवीर हृदयी खोचिला धुरदार कपट प्रकार भला नव्हे। बघा महाराज, काळनेमी कोण होता? राक्षस. आणि काळनेमी राक्षस होता. रावण म्हणाला काळनेमी कपट कर अर्ध राज्य देईन. हृदयाला शब्द लागले हो. काळनेमी राक्षस होता, पण माझ्या मनाला वाटतंय राक्षस कुळामध्ये जन्म झाला त्याचा, पण त्या राक्षस कुळामध्ये सुद्धा कुठला तरी महाराज ग्रंथ वाचित असावा. तेव्हाच काळनेमी काय म्हणतोय? कपट प्रकार भला नव्हे. हात म्हणतोय असं असं कर, तसं तसं कर. अरे कपट कर. अरे कशाला कपट कर? कपटानं काय होतंय बाबा मला माहितीये. काय नाही मी बोलतोय. कपट करिता हिरण्य कशपू खंड विखंड केली वपू. ते आमचा कोण प्रतापू रुद्र रूप जिंकावया. मुरकुटे महाराज, काय नाही मी काय म्हणतोय? कपट प्रकार भला नव्हे. कपट केला हिरण्य कशपून आणि खंड विखंड तुकडे तुकडे झाले हो. आणि आपण जर कपट त्या ठिकाणी केलं तर आपली काय अवस्था होईल? नुसतं खालून हसा तुम्ही, काही करा बघू. त्या ठिकाणी म्हणू लागले त्याच्यामुळे कपट प्रकार बाबा भला नव्हे. काळ नेहमी म्हणतोय कपट साधिले अमरेंद्रे भंगी व्यापिले शरीरे. कपट साधिले चंद्रे क्षय रोगे थोर व्यापिला. इंद्रानं कपट केलं मायबाप त्या ठिकाणी. इंद्रानं कपट केलं. इंद्रानं वाईट वासना मनामध्ये धरली. अहिल्याचा छळ करायला पाहिल्याच्या नंतर इंद्राची अवस्था कशी झाली मायबाप. इंद्राच्या अंगाला त्या ठिकाणी बोळ पडले. अंगातून पू बाहेर येऊ लागला. इंद्राची अवस्था तशा प्रकारची झाली. ज्या वेळेस इंद्र कपट करू लागला त्यावेळेस चंद्र पाहू लागला. चंद्रानं कपट केलं. चंद्राची अवस्था कशा प्रकारची झाली त्या ठिकाणी. चंद्राला क्षयरोग झाला त्या ठिकाणी. कपटानं देवाला सुद्धा सोडलं नाही मायबाप त्या ठिकाणी. असं या ठिकाणी बोलू लागले. खाऊन जेवून घर घेणे ऐसे मांडिले सहस्त्रार्जुने. सांडून हस्त पाद छेदने शेखी प्राणे निमाला. सहस्त्रार्जुनाने कपट केलं मायबाप. ऋषीने विचार केला सर्व ऋषींना जेवू घालायचं, सर्वांना बोलवायचं. सहस्त्रार्जुनाला सुद्धा बोलावलं. पंचपक्वानाचं जेवण केलं मायबाप त्या ठिकाणी. सर्वांना जेवू घातलं. सहस्त्रार्जुनानं विचार केला, अरे हे तर साधारण ऋषी आहे. सर्वांना पंचपक्वानाचं जेवण खाऊ घालू लागलेला. एवढं ह्याच्या जवळ दान कुठून आला असेल बाबा? आपल्या जवळ सैन्य पाठवलं. अरे पहा रे, ही एवढं अन्नछत्र कुठून पुरवतोय? सांगितलं कामधेनू गाय आहे म्हणे त्याच्याजवळ, त्याच्यामुळे ह्याला काहीच कमी पडत नाहीये. सहस्त्रार्जुन म्हणाला, अरे ह्याच्या जवळ कामधेनू गायीची काय गरज आहे? मी तर राजा आहे. मी कितीतरी पंक्तीची पंक्ती उठवीन. काय करायचं? ही गाय घ्या आपलेली. कपट केलं सहस्त्रार्जुनानं. बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी ऋषीवर करू लागला. अवस्था कशा प्रकारची झाली सहस्त्रार्जुनाची. हजारो हात होते त्या ठिकाणी. ऋषीचा मुलगा आला आणि पूर्ण त्याचे हात पाय तोडले आणि डोळ्यानं टुकटुक करून पाहू लागला. कशामुळे? फक्त कपट केलं. वाईट वासना धरली. गाय आपल्या घरी न्यायची म्हणला. प्रकार चांगला आहे मायबाप. हा प्रकार चांगला नाहीये. दुसऱ्यावर लक्ष कशामुळे द्यायचं? अरे कुणाचं चांगलं होत असेल तर होऊ द्या ना, आपला बी एक दिवस होईल हा विचार करायला पाहिजे. पण कपटानं अवस्था अजिबात चांगली होणार नाहीये. नाथ महाराज बोलू लागले, एने रावणे जाण सांडोनिया राज चिन्ह भीक मागो गेला
14 चौकडाचा राजा, सोन्याची लंका राजा रावण, रावणाने कपट केलं, वेश बदलला आणि वेश बदलून सीतेकडे गेला. सीतेकडे गेल्याच्या नंतर लक्ष्मण रेषा आतमध्ये जाता येत नाहीये. लक्ष्मण रेषेच्या मध्ये जाता येत नाहीये. काय करावा विचार केला. वेश तर बदललेला आहे. माते कोरान दे, माते कोरान दे. भिक्षा मागू लागला. अरे जाळायचं का बाबा तुझं राज्य? का कपट केला या ठिकाणी आणि आता भीक मागतोस? कपटानं ही वेळ त्याच्यावर त्या ठिकाणी आणली आणि कपटाने अशा प्रकारची अवस्था होतीये. नाथ महाराज त्या ठिकाणी सांगू लागले, माता म्हणे जी येसी भोगू पाहे ती येसी, कपटे मेळविले धुळीसी, सुपुत्र सैन्यसी मारविले. माता म्हणतो, आई म्हणतो, कपट करतो आणि भोगू पाहतो. हा, गळ्यात हार घाल म्हणतो. राजा रावणा, अरे आज तुझी अवस्था कशा प्रकारची झालेली आहे? अरे बलाढ्य वीर होते तुझ्या जवळ, असंख्य मुलं होते त्या ठिकाणी. सगळे मुलं त्या ठिकाणी धुळीस मिळवून गेले. राजा रावणा, काय राहिलं रे तुझ्या जवळ? काही सुद्धा राहिलेलं नाहीये. म्हणून कपट चांगलं नाहीये. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? ही विचार करायला पाहिजे. ज्या राक्षस कुळामध्ये काल नेहमी जन्माला आला तो काय नेहमी म्हणतोय कपट प्रकार चांगला नव्हे. आपण तर कोण आहेत माय बाप? आपल्याला तर कळायला पाहिजे कपट चांगलं नाहीये. कपटानं काय अवस्था होतीये. म्हणूनच रामायण आहे. रामायण ही शिकण्यासाठी रामायणानं वागणूक दिलेली आहे माय बाप. वागायचं कसं भगवद्गीतेनं जगायचं सांगितलंय माय बाप. आणि तीच रामायण आज सांगतंय या गोष्टी केल्यानं काय होतंय आणि काय नाहीये. वाचा पुढे. इतरांची गती कायसी, कपटे नाडिले देवांसी, ईश्वरत्वा सांडोनी मानसी, स्वयंभिकेसी लागला. हो, अहो इतरांची गती काय आहे हो? आमची तुमचं काय आहे? त्यामध्ये कपट केल्यानं काय होतंय? अहो कपटानं देवाला सुद्धा सोडलेलं नाहीये. ईश्वरत्व त्या ठिकाणी सोडावं लागलेलं आहे. कशामुळे? कपटामुळे. त्यांची सुद्धा अवस्था त्या ठिकाणी बिकट झालेली आहे. असं या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागले. आपण होवोनी रंका, बळीसी मागो लागला भीक, तेने द्वार पाळ केला देख, पुराणे असंख्य बोलती. काय अवस्था देवांची झाली माय बाप. विष्णूने अवतार बदलला, ईश्वरत्व स्वतःच सोडून दिलं आणि बळी जवळ भीक मागण्यासाठी जावं लागलं. बळीला भीक मागितली. बळी सुद्धा त्या ठिकाणी हो म्हणाला. हो म्हणाला. देवानं काय केलं त्या ठिकाणी? कपट केलं. पर्वताच्या माथ्यावर पाय दिला. बळीला पाताळामध्ये घातलं आणि घातल्याच्या नंतर बळीला वचन दिलं होता देवानं, तू मागशील ते देईन. बळी म्हणाला, देवा आता मी तुम्हाला जाऊ देत नाहीये. वचनाला पूर्ण राहा, वचन पूर्ण करा. देव म्हणाले, बळी माग, काय मागायचं ते? बळी त्या ठिकाणी म्हणाला, देवा मला तर तुम्ही आता पातळामध्ये घातलं, पण दरवाजा जो दिसतोय ना त्या दरवाजामध्ये या ठिकाणी द्वारपाळ म्हणून तुम्हाला राहावं लागल. म्हणून देवाला सुद्धा द्वारपाळ म्हणून त्या ठिकाणी राहावं लागलं. अशी अवस्था होतीये माय बाप. काय बोलतात? या लागी कपटाची वार्ता, भली नव्हे गा सर्वथा, कपट करिता कपिनाथा, स्वघातासी करावे. म्हणूनच सांगतोय नाथ महाराज म्हणतात, म्हणूनच कपटाची अवस्था चांगली नाहीये. आणि जो साधू संताला कपट करतो ना तो धुळीला मिळाल्याशिवाय राहत नाहीये. रामाचा भक्त हनुमंत, हनुमंतासोबत जो कपट करेन
त्याची अवस्था बिकट झाल्याशिवाय राहणार नाहीये असं या ठिकाणी बोलू लागले म्हणतात. श्रीरामाचे निज भक्त त्यासी कोणी कपट करीत ते सोयची मरण पावत नरक भोगित अनिवार. आणि जे श्रीरामाचे निज भक्त आहेत ना त्यांच्या सोबत जो बी कपट त्या ठिकाणी करेल तो नरकाला गेल्याशिवाय राहणार नाहीये मायबाप. त्यांची अवस्था बिकट झाल्याशिवाय राहणार नाहीये. त्याच्यामुळे कपट करता वेळेस 100 वेळा विचार करायचा आपण काय करतोय काय नाहीये विचारपूर्वक त्या ठिकाणी गोष्ट करायची. भक्तासोबत कधीच कपट करायचं नाहीये असं या ठिकाणी बोलू लागले. हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजनी अति तत्पर त्यासी कपट करी जो नर त्याचे शरीर वाचेना. आणि हनुमंत तर कोण आहे हो श्रीरामाचा किंकर आहे श्रीरामाचा दास आहे हनुमंत. आणि त्या हनुमंता सोबत कपट करायचं अहो जो बी कपट करेल तो वाचणार आहे का या ठिकाणी वाचूच शकणार नाहीये. त्याची अवस्था छिन्न विछिन्न झाल्याशिवाय राहणार नाहीये असं या ठिकाणी बोलू लागले. ऐसे जाणतो मी आपण स्वय सांगत से रावण कपिसे जे विघ्न करण जे मजची मरण ओढवाले. हो काय नेहमी काय म्हणू लागलेला आहे. अहो रावणानं अनेक गोष्टी सांगितल्या कशामुळे सांगितला स्वतः कपट केला आणि मला म्हणतो काय नेहमी हनुमंतासोबत कपट कर. हनुमंतासोबत कपट कर रामाचा भक्त आहे आणि त्याच्या सोबत कपट कर. अरे मग मी वाचणार आहे का या ठिकाणी. कपट केल्याच्या नंतर मी सुद्धा वाचणार नाही ही मला सुद्धा कळत असं कोण म्हणतंय काय नेहमी त्या ठिकाणी म्हणू लागला. पाया पडनी रावणे अर्ध राज्य देईन म्हणे मजनी मालिया प्राणे राज्य कोणी भोगावे. अहो काय सांगावं काय म्हणावं हे तरी कळालं पाहिजे ना. हा रावण म्हणतोय पाया पडतोय आणि म्हणतोय की माझं अर्ध राज्य देईन. हनुमंतासोबत कपट कर. हनुमंतासोबत कपट केल्यावर मी वाचणार नाही आणि याचं अर्ध राज्य कुणा बघत बसायचं. काय करायचंय त्याच्या अर्ध राज्याला काय करायचं कुणाला सांगायचं कुणाला दाखवायचं. अरे मी तर वाचणारच नाहीये ना काय नेहमी असं त्या ठिकाणी बोलू लागला. आता न वंचता राहोते ते तरी रावणाची करील घाते तयापासी तया परिसा हनुमंते दीपाली राऊत होया यांनी वाचण्यासाठी यावे. हित काही. आणि त्या ठिकाणी काय नेहमी म्हणतोय मग या ठिकाणी उभा राहिलोय त्याचं सर्व ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्याच्या नंतर रावणा पुढे नाही तरी कसं म्हणावं. नाही जर म्हणलं तर ही आपला घात केल्याशिवाय राहणार नाहीये. मग आपण काय करायला पाहिजे त्याच्या परेस हनुमंताकडे गेला पाहिजे. त्याच्या हाताने घात झाला तर कल्याण होईल त्या ठिकाणी. का बरं हनुमंत कोण आहे. हनुमंत रामाचा भक्त आहे आणि त्या भक्ताच्या हाताने उद्धार होईल असं त्या ठिकाणी बोलू लागले. हनुमान सभाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा डुल्लत होता त्याचे हाते घात कृतार्थ मी झालो. आणि काळ नेहमी त्या ठिकाणी मायबाप सांगू लागला हनुमंत कोण आहे रामाचा भक्त. राम भजनामध्ये सदा डुल्लत असतो भजनामध्ये तल्लीन असतो. वाचकाने आणि त्याच्या हाताने घात जर आपला झाला तर कृत कल्याण होईल त्या ठिकाणी माझं. काळ नेहमीने विचार केला आणि पुढे काय म्हणतात मायबाप.